आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश रोजगार व स्वयंरोजगार विभाग तसेच नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एमपीएससी मुख्य कार्यालय सेक्टर 11 सीबीडी बेलापूर येथे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू आहे। आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे एमपीएससीच्या सीबीटी परीक्षा पद्धतीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन सर्व भरती परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात। आज या आंदोलनाला पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य हरीश केणी तसेच नगरसेवक तुषार पाटील यांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला। विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने ऑनलाईन पद्धतीऐवजी ऑफलाईन परीक्षा पद्धत लागू करावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा असेही त्यांनी नमूद केले। आंदोलनस्थळी विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची माहिती आदर्श लाईव्ह न्यूजने सविस्तर घेतली। नमस्कार, मी रामचंद्र दळवी। आज आमचा हा 8वा दिवस आहे उपोषणाचा आणि आम्ही ही जी मागणी धरून राहिलेली आहोत की ही एमपीएससीची परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजे आणि नॉर्मलायझेशन पद्धत रद्द व्हायला पाहिजे। सरकारला जर ह्यापुढे काही निर्णय करायचे असतील तर ह्याचे जे स्टेक होल्डर्स आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थी संघटना आहेत, नंतर मग क्लासेस चालवणारे सहज आहेत, त्यांच्याशी चर्चा करूनच त्यांच्या भविष्याचा निर्णय हा सरकारने घेतला पाहिजे। आणि काल असं कळलंय की काही सीएम साहेबांची त्याच्यावरती चर्चा झाली, पण अजूनही क्लॅरिटी अशी नाही आहे काय होणार आहे। तर काल आम्हाला सांगण्यात आलं होतं की आज एमपीएससी मध्ये आम्हाला आज कदाचित येथील इकडे लोक भेटायला आणि काही त्याच्यावरती चर्चा होईल, पण आम्ही अजूनही वाट पाहतोय त्यांची की यावं आणि त्याच्यातनं काहीतरी तोडगा निघावं आणि परीक्षा मात्र ही ऑफलाईन पद्धतीने यावी ही आमची आतापर्यंतची ठाम मागणी आहे आणि ते पुढेही राहील। आमचे अध्यक्ष साहेब आले होते, विद्यार्थी संघटनेचेही आता बरेचसे लोक आले आणि दीपक पवार साहेब आले, काल तुषार गांधी साहेब आले होते आणि तुषार गांधी साहेबही खूप चांगलं बोलले की ठीक आहे, तुम्ही महात्मा गांधी पद्धतीने तुम्ही आंदोलन करताय, पण हे सरकार एवढं निर्दयी आहे की कदाचित तुम्हाला याच्या पुढचं एक पाऊल उचलावं लागेल असंही त्यांनी सांगितलंय। पण पाहूया, आम्ही आतापर्यंत काँग्रेस प्रेमी संविधानाला मानणारे लोक आहोत, संविधानाच्याच पद्धतीने आम्ही आंदोलन करू, पण गरज पडली तर मग कदाचित विद्यार्थी संघटना म्हणतात तसंही पुढचं पाऊल उचललं जाईल। युवकांच्या पेपर फुटीच्या विरोधात विविध आंदोलन होत आहेत। काँग्रेस जनता पार्टी देखील आंदोलन करत आहे। 8 दिवस झाले जरी उपोषण चालू आहे तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। त्या सगळ्या गंभीर बघा, प्रशासनाला असू दे किंवा ही बीजेपी सरकारला, ह्यांना विद्यार्थ्यांचं असं खूप काही प्रेम आहे किंवा त्यांच्याबद्दल आपुलकी आहे किंवा त्यांच्याबद्दल चिंता हे बिलकुल दिसून येत नाही। कारण गेले 8-10 दिवस तुम्ही पाहताय, परवाच्या दिवशी शेवटचा लातूरला झाला, आज काहीतरी पुण्याला व्हायचा होता पण तो अजून होल्डवर गेलेला आहे। तर अशी बरेच ठिकाणी औरंगाबादला झाली, नंतर मग अमरावतीला झाली, यवतमाळला दर 4-5 दिवसांनी विद्यार्थी हजारो संख्येने रस्त्यावर उतरले। पण आम्ही नेमकं एमपीएससीच्या मुळावर घाव घालायचं म्हणून आम्ही आज त्यांच्या ह्या मुळावर त्यांच्या पायथ्याशी गेले 8 दिवस बसलेलो। तर आम्ही हे जे आहे ते आमचं आंदोलन सुरूच ठेवू जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत। काँग्रेस जनता पार्टीच्या उपस्थितीत आलेले आहेत, त्यांनी आमरण उपोषण करत आहेत। तब्येत खालवलेली आहे, जवळपास 8 किलो वजन त्याचं खालवलेलं आहे। त्या सगळ्या गोष्टीकडे कशा प्रकारे शिवसेना देखील त्याला पाठिंबा दिला, काँग्रेसच्या कशा प्रकारे? एकदम दुर्भाग्य आहे की सरकार एवढं निर्दयी आहे। वास्तविक पाहता जीव हा कोणाचाही असला तरी तो प्यारा असतो। तर सरकारने तिकडे जाऊन त्यांना एक ग्लास पाणी तरी विचारायला पाहिजे होतं, पण हे बीजेपी आणि RSS एवढे निर्दयी आहेत की त्यांना कोणी मरो, त्यांना काही चिंता नाही। त्याच्या अगोदरही आपण बघितलं होतं, अगरवाल म्हणून होते, ते 111 दिवस उपोषण करून त्यांनी
त्यांचा अंत झाला होता. वांगचूनचं असं होऊ नये, आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो की त्यांना अजून चांगली ताकद शक्ती त्यांना मिळावी हे उपोषण, किंवा सरकारने याची दखल घेऊन त्यांचं उपोषण संपवावं. आपल्या आंदोलनात सरकार किंवा प्रशासनाने दखल नाही घेतली, पुढचं पाऊल कशा प्रकारे? आम्ही त्यांना अल्टिमेटम देऊ आणि मग आम्ही मोठं आंदोलन ह्या MPSCच्या दारात पुढच्या 8-15 दिवसामध्ये आम्ही तसं प्लॅन केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरचे सगळे विद्यार्थी, सगळ्या संघटना आणि आमचा पक्ष त्याच्यामध्ये. हर्षवर्धन सपकाळ साहेब म्हणाले आहेत की आज काय ते लोक मिटिंगला बोलवत आहेत ते बघून तुम्ही त्याच्यावरती विचारविनिमय करा, नाहीतर मग आम्ही आंदोलन हे नक्कीच तीव्र करू, रस्त्यावर उतरू आणि ह्याच भागामध्ये, ह्याच CBDमध्ये हजारो संख्येने विद्यार्थी तुम्हाला आलेले दिसतील. त्यांनी सर आपण कशा प्रकारे पाहताय सगळ्या आंदोलन? की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी तिथले जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र दळवी साहेब आणि धनंजय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 8 दिवस या ठिकाणी आंदोलन चालू आहे. तुम्ही बघता पूर्ण देशभरात त्या सरकारच्या विरुद्ध आंदोलनं चालू आहेत. त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रात MPSCचा जो CBD पद्धत ती राबवण्याची सरकारने काम केलेलं आहे, ती रद्द करून ऑफलाईन परीक्षा घ्यावी असा आमचा आंदोलनाचा भाग आहे. आणि जेणेकरून जशा प्रकारे पेपर फुटीच्या घटना घडल्यात या ठिकाणी संगणकही फुटणार आणि विद्यार्थ्यांचं आयुष्याचं नुकसान होणार आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज देशात कितीतरी वाईट परिस्थिती चालली आहे. आज 15 दिवस झाले तिथे वांगचून साहेब उपोषणाला बसले, तिथे सरकार लक्ष देत नाही. त्या ठिकाणी त्या मंत्र्याचा राजीनामा एक मागणी आहे, पूर्ण देशातील युवकांची मागणी आहे की ह्या मंत्र्याचा राजीनामा घ्या, तरीही सरकार दुर्लक्ष करीत आहे. आणि अशा प्रकारे एक देशात एक वाईट परिस्थिती आज विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत चाललेली आहे आणि ह्या सर्व बाबतीत कुठेतरी आवाज उचलावा. त्या पद्धतीने आज नवी मुंबईमध्ये या आमच्या सर्व मंडळींनी सरकारच्या विरोधात आवाज उचललेला आहे आणि त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचाही सर्व पाठिंबा या ठिकाणी लाभत चाललेला आहे आणि सरकारने जो निर्णय आहे तो रद्द करून ऑफलाईन परीक्षा घ्यावी ही सर्वांची मागणी आहे. नमस्कार, माझं नाव गणेश गोंडाळ, मी एक MPSCचा स्टुडंट आहे. सरकारने आणि MPSCने गेले कित्येक दिवस झालेत वेगवेगळे नवीन विद्यार्थ्यांवरती प्रयोग करत आलेत आणि आज एक नवीन प्रयोग विद्यार्थ्यांवरती केला आहे की ऑनलाईन एक्झाम घेण्याचा जो घाट घातला आहे. सरकारकडे किंवा MPSCकडे स्वतःची स्वतंत्र अशी व्यवस्था नसताना सुद्धा प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून MPSCने हा काही निर्णय घेतला आहे तो एकदम चुकीचा आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. याआधी प्रायव्हेट कंपन्या TCS असो, IBPS असो किंवा इतर कंपन्या असो, यामध्ये वेळोवेळी भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यामध्ये मॅटने असो किंवा विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. हे सगळं होऊन सुद्धा MPSC किंवा सरकार ह्या गोष्टीमध्ये कुठेही विद्यार्थ्यांना न्यायपूर्वक मागणीचा विचार करत नाहीत. तर आमची विद्यार्थ्यांच्या मते खूप अशी प्रांजळ मागणी आहे की विद्यार्थ्यांचा हा निर्णय विद्यार्थ्यांना लादलेला निर्णय असेल तो त्यांनी तात्काळ मागे घ्यावा आणि आपल्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्या. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.